तर आता आहे ना मम्मीने ते आलंय आणि माझी मैत्रीण पण आली आताच म्हणजे त्यांच्या सोबत आले मम्मीने त्या पण आणि विराची टकली आजीला आल्या आल्या गेली होती का नसन गेली ना हा का मी म्हणलं विरा तर रुसली असली म्हणलं विरा तर रुसली असन रागाला असं दाखवलं मला रागाला चेहरा इतका राग राग केला मग हळूच आली काय घेऊन आलं तू पप्पाकडे गाडी गोडी लावते आता त्याने तुझं मेकअपचं सामानच बघितलं नाही ना तुला सोडलंच नसतं त्याला तर इतकं आवडतं मेकअपचं सामान बाई ते ब्लेंडर घेऊन येतो मला असं असं करतो मेकअप विरा तर लय खुश झाली का अय बबड जा आता पप्पाकडं तू पप्पाकडे जा मी चालले आता परत भूर चालले मी भूर जाऊ मी चालले भूर आता दाखवते ना हा ना निवांत हा तेच ना मीला कालच विचारलं त्याच्यासाठी कालच तुला कालच विचारलं होतं म्हणलं निवांत ती म्हणली आम्ही रात्रीचं लेट पण जाऊ स्कूटीवर एकटी जाऊन मस्त गप्पा मारेल बसायची हा तेच ना तुझं म्हणजे पहिल्यापासून निवांतच सगळं हा आमचा फोन पण नाही आवडतो हा फोन पण हा तेच ना ते तिकडे अकोल्याला दोघं तिकडे शाळेत ना काय सांगू आता जायचं पुण्याला मला तिकडे जायचं म्हणून ते किती घाई घाई मध्ये केलं संध्याकाळी ओपनिंग झालं आणि मी पहाटेच पुण्याला गेले त्यांना म्हटलं तुम्ही जर पुढे तारीख ढकलली तर मी काही थांबत नाही म्हटलं मला जायचं असेल विरा कशी बघते विरा भूर जायचं बबू पण भेटायचंय चलो चालायचं ना काय घेते आता दूध पावडर ते तिला काय भूक लागेल असं वाटतंय आमच्या गाडी म्हटलं तिच्या अंगातच डायरेक्ट चल तिला माहिती आहे आपल्याला नंतर आजी पुण्य नाही घ्यायचं म्हणजे आजी येईल सोबत हा काय विला ए कुठं जायचं आपल्याला विरा डोक्याला लागायचं म्हशी वाकडं करून ठेवलं काही असं दुखलं नाही डोकं दुखलं म्हणजे नाही कधी काहीच नाही अचानकच असं झालं त्याच्यामुळेच धक्का बसला झालं अजून असं वाटत पुढे गावाला गेले अरे विरा विरा बाबा कुठे पिल्ल्या ती पिल्लू तिकडे पाहते शेळी तुझ्याकडे येते आपण शेळी पाहू नाही नाही जा जा आत्या कर चला जा जा तिला काहीच करू नको पाठी पडले असं चल आपण ते बकरी गेलो चल लय वाचली पण नको जा 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 आधी बघून घेते वरती बघून घेते मग ती जा 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 नको चला हे योगते राणी ठीक आहे चल 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 ते डबल फेच करेल असेल त्याने काहीतरी आर्थिंग नाही आमची वरतून आर्थिंग नाही खाली जाऊन ए कोणतं किती येते ना आवाज दे राणी म्हणतो ती लगेच तुला आशीर्वाद देईन केसांचा
तिला माझ्याकडे तिला माझ्याकडे नाही तिला तुझ्याकडे राहू दे. आणि जा काकाकडे जाय. दाखवा कुत्रे दाखवा तिला कुत्रे दाखवा. कुठे बुबू कुठे बुबू जायचं बुबू पकडायचं का? हे बघ आलं आलं बुबू आलं बुबू चल बुबू कुठे बुबू हे बघ आलोय आता आणि इथं बनवते बिर्याणी. सुक्क बनवलंय. नाही म्हणजे असं स्वतःने केली आवडते त्यांना. सपना नाही भारी हा ना. तरी ना आम्ही मैत्रिणीला भेटायचं होतं आणि म्हणजे आदल्या दिवशी माझा कॉल झाला तिला आणि तिला माहितीच नव्हतं म्हणजे तिने व्हिडिओ वगैरे काय बघितलं नव्हतं. मग मी तिला सांगितलं आणि मग तिला ज्या दिवशी सांगितलं ती त्या दिवशी चाली भेटायला नंदबाईंना. ती म्हटली जर मला आधी समजलं असतं तर ना मग मी आधी भेटायला आले असते. तर मग आम्ही ना संध्याकाळी म्हणजे त्यांना सकाळी यायला पण बराच टाईम लागला होता. म्हणजे मम्मी सपना त्या सोबतच येणार होत्या 4 व्हीलरमध्ये त्यांच्या. तर मग त्यांना यायला बराच टाईम झाला म्हणजे जवळजवळ 5 वाजले असेल. आणि मग तिथून पुढं आम्ही ना ननंदबाईंच्या घरी गेलो. तर हे 2 माझे भाचे आहे. हा येलो कलरचा ड्रेस आणि हा मोठा आहे आणि तिकडचा आहे ना तो छोटा आहे. तर हे 2 माझे भाचे आहे. तर मला पाठीमाग कमेंट्स आल्या की ताईंला किती मुलं आहे. तर त्यांना 2 मुलं आहे. आणि विराला ना इकडं मामा इकडं आले की त्यांच्याकडं जाती. पण असं बाहेर गेलं का तिला काय होतं काय माहिती कोणाकडंच जात नाही. माझ्याकडं मिस्टरांकडं असं आमच्या दोघांकडेच थांबते. दुसऱ्याकडं कोणाकडेच जात नाही. तर आता सध्या ना तिथं सासरे थांबलेले आहे आणि सासूबाई पण येणारच आहे. आता आम्हाला पण जायचं आहे गावाकडे. आमचं इथलं थोडंसं कामं झाले का आम्ही जाणार आहे. आम्हाला आजच जायचं होतं पण थोडंसं कामाचं नियोजन चुकलं त्यामुळं आज नाही गेलो आम्ही. आणि मग तिथून आल्याच्या नंतर म्हणजे मम्मीने ते सोबतच आले होते. तर मम्मीने बिर्याणी बनवून ठेवलेली होती त्यांच्यासाठी. मम्मी म्हटली ती आता इतक्या लांबून आली आणि जायला पण खूप उशीर झाला होता ना. तर मग मम्मीने ना बनवून ठेवली होती. तिथून आल्यावर आम्ही जेवण वगैरे केले आणि मग ते रात्रीचेच गेले. तर दुसऱ्या दिवशी आमची जायची प्लॅनिंग पण होती गावाकडं पण मग कॅन्सलच झालं. तर आता बघू उद्या किंवा परवा एखाद 2 दिवसात आम्ही जाऊच गावाकडं. कारण की खूप दिवसाचं चालू आहे गावाकडं जायचं आणि जायचं ठरवलं का म्हणजे असं काही ना काही तर अडचणीच येऊ राहिले. ह्या वेळेस गावाकडं जायचं ठरवल्यापासून जवळजवळ असं 2-3 महिन्यापासून हेच चालू ठरवलं की काहीतरी अडचण आलीच त्यामुळं जाणंच होत नाही आहे. तर गावाकडे गेल्यावर ना तिकडचे व्हिडिओ येतीलच. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत.